रस्ता पूर्णपणे खचलेला आहे। आता इथं आपण पाहतोय, हे बघा रस्ता पूर्णपणे खाली सगळी माती आहे। याला खालच्या बाजूनी सपोर्ट न राहिल्यामुळे हा रस्ता तुटलेला आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे सगळं सिमेंट आहे, हे सिमेंट देखील तुटलेलं आहे। खालच्या बाजूला भूस्खलन झालं, सगळी माती खाली वाहून गेली आणि हा रस्ता पूर्णपणे दाबलेला आहे, खराब झालेला आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ, ही सगळी बाकीची मंडळी आहेत। भाऊ, काय सांगाल आता या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्याच्या खालच्या बाजूला भूस्खलन झाले, सगळी माती वाहून गेलेली आहे। साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता कालपासून मला नंदकिशोरने पण या ठिकाणी कालच्या रस्त्याचे फोटो दाखवले। काल फक्त चिर होती, हे खचत चालले। खाली वडाची वाडी म्हणून इथं अनेक इथं वस्ती आहे, लोक राहतात। पुढे शिवेची वाडी आहे। इथे जर माळींसारखी जर साहेब परिस्थिती झाली ना, हे सगळं ढासळून जाईल त्या घरांना, ढासळून जाईल, वर्ष टिकडी पण खाली येऊ शकते। प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। प्रशासनाचे काही अधिकारी येऊन, आता ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत आहे हा रस्ता, गावं जरी पलीकडे करंजाळे गावची ना, गावं जरी पलीकडची आपल्या तालुक्यातली असती, ठाणे जिल्ह्याचे काही अधिकारी येऊन गेले, ग्रामस्थांना ते असं सांगत होते की तुम्ही काही निगेटिव्ह बातम्या करू नका। म्हणजे आज जबाबदार अधिकाऱ्यांनी असं वक्तव्य केलं पाहिजे का साहेब? आज मला सांगा, आज हे सगळं जर खचून गेलं, खाली माळींसारखं परिस्थिती व्हायला नको। आज रस्त्याने इथं अनेक मुंबईकर असतील, आपले जुन्नर तालुक्यात लोक ये जा करत असतात। नगर कल्याण हा प्रमुख हायवे, आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जर असं ही दुर्घटना घडत असेल, त्याच्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। कोण जे ठेकेदार आहे, संबंधित ठेकेदार, यांना पण त्या ठिकाणी त्यांनी कळवलं पाहिजे आणि लोकांना या ठिकाणी अडथळा दूर केलं पाहिजे। तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही या गावचे नागरिक आहात, या रस्त्याला नेहमी अपघात होतात, हा तसा अपघाताचा नेहमीचा स्पॉट आहे। एकदा मागे इथं ट्रक पण खाली गेली होती, रस्ता इथं वारंवार खचतो। याच्यामध्ये ठेकेदाराचा हलगर्जीपणा, सार्वजनिक बांधकाम विभागाचा दोष, का खालच्या बाजूची सगळी माती निघून गेलेली आहे म्हणून हा रस्ता खचला? काय आलं, कारण इथं आदिवासी पट्टा असल्यामुळे काय आलं, कारण जे सरकार म्हणजे अधिकारी जे आहेत, अधिकारी ठेकेदार म्हणजे लक्ष देतच नाही। कारण तर काय आलं, काही इथं यांना कोणी वालीच नाही। आणि जर बघायला गेलं तर हा रस्ता खचल्याचं कारण असं आहे, मूळ जे आता साईडला आहे ना, साईड पट्टे इकडे जे गटर आहेत ना, गटर त्यांनी काढले नाहीत, बरोबर का नाही? मग ते काय होतं, पाणी तिथं त्या मोरी वाटत जायला पाहिजे, मोरी वाटत जात नाही। आणि जे साईड पट्ट्यांना, आता हे साईड पट्टे साईडला आहे ना, जे टेलिफोनवाले जे आहेत ना, त्यांनी काय केले का, त्यांनी चर काढलेत, चर काढून त्यांनी लाईनी केल्या, त्या लाईनीमध्ये पाणी पूर्ण जिरलं हे, आणि ते खाली गेले त्याच्यामुळं। आणि काय आलं, आता इथं वाडी आहे, इथं 10-20 घर आहे तिथं, नाही का? याच्यामुळे काय आलं, आता हे हळूहळू सरत चालले। आता काल 9 वाजता 1 फूट होतं, आता 10 फूट खाली गेले इथे, आणि शक्यतो ते रात्रीतून त्या घरांवरती पण जाऊ शकतं। म्हणजे इथं खरं तर अधिकाऱ्यांनी आणि जे लोकप्रतिनिधी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, मला तरी असं वाटतंय। कारण तर काय आलंय, कारण यांची सोय लावली पाहिजे जी आहे। आता ही वडाची वाडी आमची, जे भूस्खलन झालं तर सगळं वस्ती सगळी काढून जाईल किंवा धोका होईल। हा, अजून कोणी आलं नाही इथं, लोकप्रतिनिधी नाही किंवा आता कोणी अधिकारी अजून आले नाही, त्यांनी अजूनपर्यंत या लोकांना सतर्क इशारा दिलेला नाही। यांची कुठेतरी सोय केली पाहिजे ना, उद्या झालं प्रशासनाने, तहसीलदारांनी पण लक्ष घातलं पाहिजे। नाही तहसीलदार आता कोणीच आलं नाही अजून। आता काय आलं, ते ठाण्याचे जे आता ही ठाण्यामध्ये हातीमध्ये हार असायचो म्हणून ते ठाण्याचे अधिकारी आले होते आणि ते आता पाणी करून गेले। नाही, आता आपण जिथे उभे आहोत ही हद्द जुन्नर तालुक्याची का ठाणे जिल्ह्याची? म्हणजे सध्या जुन्नर तालुक्यामध्ये गावं येतात फक्त, आणि हाराचा ठाणे जिल्ह्यामध्ये वर्ग केलेला आहे। जिथे उभा आहे ते, हा समजा जरी ठाणे जिल्ह्याची हद्द जरी असेल रस्त्याची, खाली गावं आपल्या तालुक्याची आहे, आपल्या पण तहसीलदार साहेबांनी तत्काळ भेट दिली पाहिजे। यांचं पहिलं, ही जे खालची लोक आहेत, माळींसारखं उद्या घडायला नको नंदकिशोर, नाही तर आपण मदत करू। नसन प्रशासन येत ना, कसं होतं, एवढे खाली आदिवासी लोक आहेत साहेब इथं, ठीक आहे, या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडतो, त्या पद्धतीने तुमचे कामं झाली पाहिजे ना। आता मला सांगा, तुम्ही या गावचे सरपंच आहात, तुमची काय भूमिका आहे? तुम्ही काय मागणी कराल? खालच्या बाजूला सगळी माती निघून गेलेली आहे, सगळा भरावा निघून गेलाय, रस्ता खचलेला आहे। साहेब, माझी एक विनंती आहे वाणी साहेब, की जे कोणी ठेकेदार असतील किंवा सार्वजनिक बांधकामचा विभाग असेल, ठाणे डिपार्टमेंटचा असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा असतील, वरिष्ठ अधिकारी वगैरे असतील, तर त्यांनी आमचा तो भाग आहे, आदिवासी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, अतिमुसळधार पावसात प्रमाणित असतं, आणि आमचे काही ज्येष्ठ नागरिक असतात, महिला वर्ग असतो, तो कामानिमित्त बाहेर, आणि पूर्णपणे भूमिहीन झालेले शेतकरी आहेत। इथं धरणग्रस्त हा क्षेत्र आहे, आणि पूर्णपणे म्हणजे अतिशय फार भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। जर आपण अधिकाऱ्यांशी पण बोलूया, शेवटी अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अधिकाऱ्यांनी पाहिलं पाहिजे, अधिकाऱ्यांना पळून जाऊ नका, शेवटी ही तुमची जबाबदारी आहे। अधिकारी जर बेजबाबदारपणे वागत असतील तर हे दुर्दैव आहे। शेवटी ज्यांची कोणाची जोखीम असेल, ज्यांची जबाबदारी आहे, त्यांनी हे करणं अपेक्षित आहे। अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं
पळून जाणं किंवा आपली जोखीम टाळणं चुकीचं आहे. अधिकाऱ्यांचं सुद्धा आपण म्हणणं आपण जाणून घेऊया. शेवटी वस्तुस्थिती लोकांपुढे जायला हवी. साहेब, आपण तुम्ही अधिकारी आहेत का? अच्छा, कोण अधिकारी बघू, आपण अधिकाऱ्यांशी बोलूया. पाऊस पण या ठिकाणी येतोय, अडचणी तर खूप आहे. बॅग जवळ ठेवायची, तू तुझं काम मला प्रॉपर करायचं ना. साहेब जरा काच खाली घेता. तुम्ही अधिकारी आहात? अधिकारी आहे? कोण अधिकारी? तुम्ही अधिकारी आहेत? येता मग काच खाली. सर तुम्ही अधिकारी आहात? कोण अधिकारी? काय काय प्रॉब्लेम काय झालाय? 2 मिनिटं हे तर बंद करतो. साहेब आमच्या अंगावर पाऊस पडतोय. आपली जो आपण आपल्या अंगावर छत्री घेऊ. विषय महत्वाचा आहे. अपघात काय पण होऊ शकतो. शेवटी परिस्थिती काय सांगून येऊ शकत नाही. या रस्त्याला ट्रॅफिक खूप आहे. काय कशामुळे रस्ता खचला? नाही, आता आम्ही तेच बघायला इथे आलो आहे. काल आपण बघून गेलोय, पण आता ते कालच्या पेक्षा रस्ता जास्त खचला आहे. खाली वस्ती आहे. तेच बोलतोय, कालच्या पेक्षा जास्त प्रमाणात थोडंसं आता व्हायला लागलंय. खालच्या मातीचा जो प्रकार आहे ना, त्याच्यामुळे ते गॅबिन वॉल आहे, ते पाणी जाऊन त्याच्यामधून ते गॅबिन वॉल खाली बसली आहे तिथे. मग पाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था रस्त्याचं काम करताना का नाही झाली? आहे ना सर, उघडलीच नाही त्यांनी गटार. इथे आहे ना आपलं मोरी प्रथम दर्शनी तुम्हाला काय म्हणजे खाली मातीचं भूस्खलन झालंय म्हणून रस्ता खचलाय? हो. का कामाचं नाही. काम चांगलं झालं काम नाही? चांगलं आहे साहेब, त्याच्यात दिसतंय की आता पण कामाच्या बाबतीत प्रश्न नाहीये. भूस्खलन झालंय तिथे, त्याच्यामुळे झालंय तिथे. साहेब तुम्ही खालच्या वस्तीचं काय केलं? पुढच्या खाली वस्ती इथं, हे जर ढासळून गेलं तर माळीन होईल इथं. बघा तुम्ही खाली किती घर आहेत. भयानक परिस्थिती निर्माण होते. अपघात होऊ शकतो. या ठिकाणी आपण इथं पाहतोय पाऊस पडतोय, अडचण खूप आहे. रस्ता अधिकचा खचू शकतो, अपघात एखादा वाढू शकतो आणि उद्या जर काही वेगळी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. अधिकाऱ्यांना आपल्याला शासन पगार देत आहे, जरा थोडीफार तरी जनाची मनाची असू द्या. शेवटी आपली जोखीम आहे. जर बेजबाबदारपणाने वागाल तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. शेवटी या लोकांचा तळतळाट लागेल. इथं अपघात सांगून होणार नाही. जर उद्या वेगळं काय घडलं तर कोण जबाबदार आहे? अधिकारी येणार, हवाई पाणी करणार. आउटपुट काय? कालच्यापेक्षा आज रस्ता अधिकचा खचलेला आहे. सर रस्ता खूप खचला आहे, आता काय कराल तुम्ही? आता आपण त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठांच्या कानी घातल्या, तर त्याच्यासाठी आम्ही आज पाहणी करणार आहे आणि पाहणी केल्यानंतरला याच्यावर आता काय करता येईल आता ठरवू. साहेब आता रस्ता खाली खचत चाललेला आहे. खालच्या बाजूला सगळी माती वाहून गेलेली आहे. खाली काही वस्ती आहे, इथं वस्तीच आहे. म्हणजे दुर्घटना होऊ शकते. नाही, त्याच्या दुर्घटनेच्या अगोदर आपण काळजी घेऊ पूर्ण. तुमचं नाव आणि हुद्दा काय? मी पालशेतकर, नॅशनल हायवे सेक्शनल इंजिनियर. तुम्हाला ही घटना कळली कधी? ही कालच कळली. काल मी इथूनच गेलो, तेव्हा जस्ट तिथे गेलो आणि तेव्हाच हे जस्ट झालं तिथे. काल इथे आतापर्यंत उपाययोजना काय काय केली? नाही, आता आपण पोलीस बॅरिकेटिंग करून वाहतूक वगैरे एकेरी करून घेतलेल्या आहे. आता त्याच्यानंतरला आता याच्यामध्ये पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे इथे काय आता मशीन वगैरे लावता येत नाही आपल्याला इन्स्टंट. त्यासाठी आता आपण पाहणी करतोय, काय अजून चांगलं करता येईल त्याचं आपण पाहणी करतो. सर या रस्त्याने वाहतूक खूप मोठी आहे. वाहन चालकांना आणि या परिसरातील लोकांना काय आवाहन कराल? आता एवढंच आहे की फक्त याच्यामधून आपण थोडी आता जे काय असेल काळजी ती थोडी आपण प्रत्येकाने घेऊया. काय बाकी जे काही महामार्ग विभागाकडून जे काही आता करायचं आहे ते आपण करणारच आहेत. हे काम पूर्ण नवीन करून घेणार आहे आपण परत, कारण DLPत आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. काम परत कामाची गुणवत्ता कशी आहे? कामाची गुणवत्ताचा काही प्रॉब्लेम नाही. जे केलंय त्याच्यामध्ये स्टील बार वगैरे नसतात का? स्टील बार जाळी वगैरे काहीच नसते का? त्याला आहे ना ते काय स्टील ऐका. हो एक मिनिट आहे, थांबा राजा. हो साहेब एक मिनिट थांबा. साहेब जाऊ नका. नंदकिशोर तुम्ही ग्रामस्थ आहे, हे जबाबदार अधिकारी. मी यांच्या समोर सांगतो साहेब, हे रात्रीपासून खचत चालले. यांचं काय म्हणणं आलं की कालपासून आम्ही पाहतोय, पण अजून काही उपयोजना जर साहेब झाली नाही. मला एक सांगा, जर उद्या जर हे ढासळून जर खालच्या वस्तीवर गेलं ना, मी आता जबाबदारीने सांगतो साहेब, या सगळ्या अधिकाऱ्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल ना. ही आता आपण पाहतोय, तुम्ही जाऊ नका. त्यांच्या जीवाशी खेळण्या केला पाहिजे आपण साहेब. आता अधिकारी पाहत होते, यांनी उलट त्या तत्काळ या उपाययोजना केल्या पाहिजे. खालच्या वस्तीला कुठेतरी त्यांना तिथे शिफ्ट केलं पाहिजे. अधिकारी कुठले तरी म्हणाले ना, घाबरू नका तुम्ही, अशा बातम्या जास्त भडक करू नका. कोण म्हणलं तेच म्हटले होते मागाशी, ते म्हणले निगेटिव्ह करू नका. कोण म्हणाल? तेच साहेब आता होते. हो साहेब, काय तुम्ही यात निगेटिव्ह काय? म्हणणं काय आहे की याच्यामधून जी काळजी घेते ते शासन स्तरावर आपली सगळी याच्या साहेब उपाययोजना जे आहे ते दाखवणं चूक आहे. उपाययोजना नाही उपाययोजना करण्यासाठी आहे ना सगळे प्रयत्न चालू आहेत. हा प्रयत्न काय सर चालू आहेत? काय चालू तर आता पाहणी करतो आपण तिथे पूर्ण. सर राग नका म्हणू. तुम्ही काल आले, ऐका तुम्ही काल आले, पाहणी केली. काल थोडासा खड्डा कमी होता, आता खड्डा खचला. खालच्या बाजूला घर आहे सर, खालच्या बाजूला घर आहे. समजा हे भूस्खलन अजून झालं
अपघात झाला तर कोण जबाबदार? त्या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे, पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. नाही, त्याच्यासाठी आता आम्ही विचारून घेऊ परत एकदा काय अजून काय बेटर करतील, कारण कसा ह्याच्यामध्ये थोडंसं माहिती घेऊन करावं लागेल, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल. आपण माहिती घेऊन त्याच्यामध्ये तुमचं कार्यालय कुठे? आमचं कार्यालय मुरबाड. इथून अंतर किती आहे? तू नंतर आता नाही 60 आता किलोमीटर. मला सांगा, 60 किलोमीटर आहे. ते विचारायचं मला साहेब, जर हीच घर तुमच्याची तुम्ही काय केलं असं इथं? नाही, आता माझं असं काय असतं तर नैसर्गिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक नाही, आपल्याला तुमचे हलगर्जीपणा आहे, हा नैसर्गिक नाही नाही. नाही नाही, जे काही चांगलं करता येईल ना त्याचा प्रयत्न पहिला चालू आहे. तुम्ही निसर्गावर ढकलली. नाही नाही नाही, तुम्ही त्याच्यामध्ये आता बघा मला उपाययोजना सांगा. ही आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत जागे तुम्ही काय केलं याच्यावर? जास्त प्रमाणात जर पाऊस पडतोय, अधिकाऱ्यांना माहिती आहे, ठेकेदारांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे. मग इथं गटार इथे पूर्वी अपघात व्हायचे ना. चला तुम्हाला दाखवतो त्या मोरीमध्ये किती पाणी निघते. चला मला दाखव. चला साहेब तिथे बघा ते. चला आपण गटर पाहू. चला, पाणी चला आपण गटर पाहू. पाहू. साहेब या आपण गटर पाहू. हो, मला आधी बघू द्या, हे बघणं. काय बघायचं? तुम्ही काल पाहिलंय ना, तुम्ही काल या ठिकाणी पाहिलेलं. साहेब पुढे जायचं म्हणजे लोकांचा इथं जीव धोक्यात आहे, हे महत्वाचं नाही. खाली बघा. अहो सरपंच गटारातनं पाणी निघते का बघा तरी. पूर्ण गटारी बघा ना, आता पूर्ण गाडी. लोकांचा आरोप खोटा आहे का? सर लोकांचा आरोप खोटा आहे का? लोकांचा आरोप खोटा आहे का? लोकांचा आरोप खोटा आहे का? नाही, काल आपण ते गटर क्लीन करून घेतलं, अजून मोठं केलं तर काल करायचं अगोदर केला असेल. अगोदर पाणी जात होतं, त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता, पाणी जात होतं प्रॉपर. त्याच्यात तुमची वेळ यायची. साहेब, आता खालच्या बाजूला जे घर आहे, सर खालच्या बाजूला जे घर आहे, आता हे जर भूस्खलन अजून झालं आणि त्या घराला काही धोका झाला, त्या माणसांच्या जीवी त्याला धोका निर्माण झाला, तर जबाबदारी कोणाची? नाही, आता भूस्खलन तुम्ही साहेब जास्त जबाबदारी घ्या. शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही खालच्या बाजूने बघा, खालच्या बाजूने सगळी माती उकरलेली आहे. खाली पाहिलं आहे ते सगळं. होऊ नये म्हणूनच ही गॅबिन वॉल करण्यात आली होती. ही गॅबिन वॉल त्यासाठीच आधी करण्यात आली होती याच विभागाकडून. तो दगडाची वाल पूर्णपणे खचलेली आहे. खालच्या शेतकऱ्यांनी माती काढली, त्याची वेगवेगळी कारणं असतील, पण लोकांचे जीव धोक्यात आहेत. ते बरोबर आहे ना, पण सर हे होऊ नये म्हणूनच रस्त्याचा याच्या आधी जर थोडं काम खर्चू केलं नये ना, म्हणूनच ही गॅबिन वॉल यापूर्वी करण्यात आली होती इथे. आता काय करता येईल? आता सर त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल बघायला. कारण खालच्या लोकांना तुम्ही काय, गोष्ट नाहीये. खालच्या लोकांची व्यवस्था काय करणार? खालच्या लोकांचा सर समजा काय असेल तर आम्ही वरून आम्हाला सूचना आल्या तसं आपण करू काय. वरिष्ठांना तुम्ही वस्तुनिष्ठ अहवाल द्या. नाही दिलाय आपण. कोण वरिष्ठ अधिकारी? आमचे कार्यकारी अभियंता वगैरे आहेत. काय नाव त्यांचं? त्यांना दिलेलं. एक मिनिट साहेब, सगळ्यात महत्वाची गोष्ट, वरिष्ठांचे आदेश येणार, मग हे करणार. अहो तोपर्यंत यांची माहिती पडते नाही. इथं यांनी क्लिअर सांगावं प्रशासनाने, जर यांच्याकडून नाही जमत आपण यांची व्यवस्था करू. चला, पण असं प्रशासनाने हात नाही झटकले पाहिजे. घरी जाऊ ना. वेगवेगळे काय उत्तर देतात ते मला सांगा. आता एवढं खचून गेले, कालपासून खचत चालले, आणि जर असं खचत गेलं तर अख्खी साहेब खाली 10-15 घर आहेत. जर बोलले साहेब, तुम्ही आता पाहिलेलं आहे, तुम्ही आपल्या खासदार साहेबांच्या कानावर विषय काय घालाल? खासदार साहेबांना लगेच त्याच्यावर त्वरित आपण कारवाई करायला खासदार साहेबांना फोन लावता? अधिकाऱ्यांना पण बघा, शक्य असेल तर खासदार साहेब बोलतील आपल्याकडं, आपण प्रयत्न करूया. तोपर्यंत मी जरा स्थानिक मंडळींशी बोलतो. आता तुम्ही कुठले? त्याच गावचे करंजाळ. काय तुमची मागणी? हीच मागणी का कसं होतं, जरी मानवनिर्मित असेल हे किंवा नॅचरल असेल, परंतु आजची जी उपाययोजना आहे ही सर्वात महत्वाची आहे. कारण तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परमिशन घ्यायचंय, परंतु ह्या लँड स्लायडिंगला कोणाकडून परमिशन घ्यायचंय का? नाही ना, ते कधीही सटकू शकतं आणि खाली जीवित धोका निर्माण होऊ शकतोय. मग अधिकार अतिशय बेजबाबदारपणे बोलतायत. वरिष्ठांना सांगू, वरिष्ठांना कळू. वास्तविक त्यांनी आपल्या तहसीलदारांना सांगायला पाहिजे, इथल्या अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे, मार्ग निघाला पाहिजे ना. हा, परंतु ते काय बोलतात का वरिष्ठांना विचारू, पण हे लँड स्लायडिंग कोणाला विचारणार आहे सटकताना? भाऊ काय तुम्ही काय सांगाल, काय मार्ग निघेल? नंतर हात मिळवा. आताच पाहिलंय बघा. बरं या पुढे तुम्हाला दाखवतो, या इकडे पुढे पुढे या पुढे या पुढे. हे बघा ही काय परिस्थिती आहे, लोकांचा जीव धोक्यात जाईल. खालच्या बाजूला घरं आहे. आहे धोकादायकच आहे, पण ती जी गॅबिंग वॉल बांधलेली आहे ना, तिची पुन्हा पाहणी झाली पाहिजे. आता जे कॉन्ट्रॅक्टर माझ्याबरोबर आहेत ते काय बोलले, ही गॅबिंग वॉल खाली बांधायला पाहिजे होते, तिथून गटार काढायला पाहिजे होतं. नाही, खालच्या बाजूला माती काढलेली आहे, कदाचित शेतकऱ्याच्या चुकीमुळे झालं असेल. आता उपाययोजना काय? ही गॅबिंग वॉल खाली पाहिजे होती. मग आता काय करणार आहेत? आता शासनाने ती गॅबिंग वॉलची पुनर्बांधणी करून घ्या. खालच्या बाजूला जी घरं आहेत, साहेब ती घरांवर भूस्खलन होऊ शकतं, त्यांना धोका होऊ शकतो. तुम्ही काय आव्हान करा? मी दिसतंय की भूस्खलन नाही, कारण ही जागा फक्त दबलेली आहे. गॅबिंग वॉल खालून आहे. भाऊ तुम्हाला विनंती अशी करतो, काल 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 आहे ना, हा रस्ता एवढा खचलेला नव्हता. नाही ग्रामस्थांनी काय ते घाबरून जाऊ नये, गॅबिंग वॉल खालून बांधलेली. वाणी साहेब हे ना, तुम्ही जी वॉल बांधून दगडांची साहेब ती सुद्धा कसली? हा एरिया पूर्णपणे मातीचा आहे, त्याच्यात मुरुम नाही, दगड नाही, काही, त्यामुळे तो दबलेला आहे. फक्त धोका काय आहे की ही गॅबिन वॉल सटकली तर खालच्या घरांना धोका साहेब सटकणार म्हणजे याच्या खालची सगळी माती वाहून जाणार. ती गॅबिन वॉल किती आहे खालून ते आपल्याला पाहिले पाहिजे. जर ती ती सुद्धा पडलेली. तुम्ही तुम्हाला मी खालच्या बाजूने दाखवतो. तळातून नसेल तर हा संभाव्य खालच्या लोकांना खालच्या बाजूने पण दगडी निसटलेले आहेत.
महाधोका आहे. मग तुम्ही प्रशासनाला काही कळवणार की नाही? नाही, प्रशासनाने लवकरात लवकर याची कारवाई घ्यावी. आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत. व आता इथं खाली काही वस्ती आहे, इथं प्रशासनाला कळवणं अपेक्षित आहे. तसं होताना दिसत नाही. आता ही दगडाची जी भिंत केलेली आहे ती सुद्धा खालून खचलेली आहे. हो साहेब, अत्यंत जीवाला धोके आहे. इथं जी आदिवासी वाडा आहे, इथं वडाची वाडी म्हणून पूर्ण आदिवासी कुटुंब आहे, त्यांच्या जीवाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि जर उद्या हळूहळू जर हे खचत गेलं तर ते घरं भुईसकट होती. लहान लहान मुले आहेत, काही वयस्कर नागरिक आहेत, त्यांचा फार जीवाला धोका होऊ शकतो. तर प्रशासनाने तातडीने उपाय करणं ही आमची अपेक्षा आहे. नगर कल्याण महामार्गावर या ठिकाणी हा जो रस्ता खचलेला आहे, म्हणजे हे कुठलं गाव आहे? करंजाळे गावच्या हद्दीमध्ये या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. अधिकारी येत आहेत, हवाई पाहणी करतायत. ही हद्द ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचा कंट्रोल राहिलेला नाही. अधिकारी म्हणतात आम्ही वरिष्ठांना सांगू. आता ही दगडी भिंत खचलेली आहे, त्याच्या खालच्या बाजूला संपूर्ण माती निघून गेलेली आहे. भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, आपण गृहीत असं धरू, डिपार्टमेंटची चूक नाही, गडीवर असं गृहीत धरू, ठेकेदारीची चूक नाही. परंतु खाली माती भूस्खलन होते, माती वाहून जाते, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. या मागच्या बाजूला जो डोंगर आहे तो खूप जुना डोंगर आहे. तर ही संपूर्ण माती खाली वाहून गेली तर मात्र खालच्या घरांना धोका होऊ शकतो. जुन्नरचे तहसीलदार रणजित भोसले, तुम्ही देखील इकडे या, याची पाहणी करा. या ठिकाणी धोका होऊ शकतो, काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आपण संबंधित डिपार्टमेंटला बदनाम करत नाही. या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार यांनी सुद्धा लक्ष घालायला हवं. वेळीच दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये धोका होऊ शकतो. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, करंजाळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.